ग्राउंडसाठी खऱ्या अर्थानं लेवलिंगसाठी आपल्याला रोलरची व्यवस्था पंडित पाटील साहेबांच्या माध्यमातून लाभलेले आहे. त्यांचे देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सर्व दात्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि आता जाऊयात या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकडे. पहिल्याच मॅच मध्ये खरं तर आमचे दोन पाहुणे देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. एकमेकांच्या विरोधात असतील. ग्रुप ग्रामपंचायत ढोळेचे विद्यमान सदस्य विजय हरड आणि दुसरीकडे राहुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य किरण काचरे. दोन्ही उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. स्पर्धेचा हा उद्घाटनीय सामना सुरू होतोय. प्रत्येकी 4 षटकांची लढत आहे. एका बाजूला भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत स्वराज 11 ढोळे. वारलीपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाज आता मैदानामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. खेळाडू कक्षामधून बाहेर निघतायत. सलामीची जोडी स्वराज 11 ढोळे संघाकडून. बघा, प्रत्येक संघानं सामना सुरू होण्यापूर्वी आपले राखीव प्रतिनिधी 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं बंधनकारक आहे, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर 3च खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत, विकेट कीपर आणि गोलंदाजा व्यतिरिक्त. म्हणजे एकूण 5 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील. 6 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर तैनात करू शकता. पॉवर प्लेच्या दरम्यान फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर तैनात करता येतील, याची देखील नोंद घ्या. ड्रेसिंग, चेजिंग दोन्ही गोष्टी कंपल्सरी असतील. अर्थात सामना बरोबरीत जर संपला तर ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली असेल तो संघ विजेता असेल. अगदी स्वच्छ निरभ्र असा आकाश आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे भोकरी गाव आहे. डॉक्टर रामचंद्र भाऊ देसले यांचं आपल्याला फार मोठं योगदान लाभलेलं आहे या स्पर्धेकरिता. 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करीत आहोत श्रावण स्पोर्ट्स भोकरी संघाच्या वतीनं. पंच शानू कुरेशी मुख्य पंचांच्या भूमिकेत, त्यांचा ग्रीन सिग्नल येतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय शकील कुट्टी यांना. दोन्ही नामवंत पंच आहेत. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय कपिल काचरे. सलामीची जोडी साहिल आणि महेंद्र. साहिल ऑन स्ट्राइक. स्पर्धेचा पहिला बॉल, अखो टप्प्याचा बॉल, सुरेख फटका हुक केलाय आणि अगदी गॅप मधून बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. अप्रतिम सुरुवात फलंदाज साहिलच्या माध्यमातून. कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोहित गोरले माझ्या समवेत जोडले जात आहेत. रोहित, आपलं स्वागत आहे. स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि अगदी दणक्यात सुरुवात केली आहे स्वराज 11 ढोळी संघानं. धन्यवाद सर. लगेच पहिला चेंडू आपण बायला शॉर्ट पिच होता त्यावर हुक केला गेला आणि चौकार आला. यावेळेस अजून एक दणदणीत प्रहार पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक 1 बाउन्स, 4 धावांसाठी अजून एक चौकार आलाय. ग्रेट शॉट, चांगला पिकअप शॉट होता हा. हवेतून खेळला होता. षटकारच ठोकण्याचा मानस होता. बॉल थोडासा बाउंड्री लाईनच्या आधी लँड झाला आणि त्यानंतर निघून गेला. एक टप्पा घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक चौकार येत आहेत. आक्रमक सुरुवात येथे फलंदाज साहिल करताना दिसतोय स्वराज 11 ढोळे संघाकडून. टॉस त्यांनी जरूर गमावलाय, परंतु त्यांना माहिती आहे की टॉस एवढा महत्वाचा नाहीये. खेळ चांगला करणं गरजेचं आहे. टॉस ही तर फक्त नशिबावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. मेहनत केली गेली तर सामना जिंकला जाऊ शकतो. हो, चांगला बॉल होता हा. थोडासा खाली राहिलाय
आणि टप्पा पडल्यानंतर जास्त वेगाने आला होता. फलंदाजीची थोडीशी भंबेरी उडताना दिसली, मात्र नुकसान झालेले नाहीये. येतोय डॉट बॉल. धावसंख्या बिनबाद 8. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 20-26. मोठा फटका, स्लॉग हिट, बॉलला फेकलाय काऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. अप्रतिम फलंदाजी. अगदी गोलंदाज कपिलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार पहिल्या बॉलपासून घेताना दिसतोय. साहिल 2 चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल आला खरा, परंतु चौथा बॉल अगदी स्लॉटमध्ये टाकला होता. त्याचा भरपूर फायदा घेतलाय फलंदाज साहिलनं. भरपूर वर्षांचा अनुभव आहे साहिलच्या पाठीशी. साहिल सिनियर म्हणून त्याची ख्याती आहे आणि आज खरोखरच तो सिनियर का आहे हे त्याने दाखवून दिलं या पहिल्याच ओव्हरमध्ये. आक्रमक सुरुवात. डीप मिड विकेटला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर, कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. स्पर्धेचं पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. पुन्हा उडवलाय, मात्र मिस टाइम फटका आहे. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. कव्हर्समध्ये सुरेख झेल आणि फलंदाज बाद. जबरदस्त बॅटिंग करत होता साहिल सिनियर, परंतु या वेळेला मात्र टायमिंग चुकलं. पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा त्याचा निर्धार होता. बॅटचा फेस थोडासा उघडला गेला, बॅट थोडीशी हातात टर्न झाली होती आणि तेच कारण राहिले की टायमिंग चुकताना दिसलं. विकेट मिळवली आहे गोलंदाज कपिलनं. कमबॅक करतोय. पहिला धक्का बसलाय स्वराज 11 ढोळे संघाला धावसंख्या 14 असताना. 14 for 1. यानंतरचा सामना असेल शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध जय गणेश वाफाळे. थोडंसं करेक्शन आहे. शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा विरुद्ध जय गणेश वाफाळे असा सामना असणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी सज्ज राहा. वेगवान बॉल. खेळपट्टी वेगवान आहे हे दिसतंय आणि त्यामुळेच बॉल बॅटवर देखील चांगला येत असतो, परंतु यावेळेला वेगात बीट केलंय नवीन बॅटर सलमानला. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. स्वराज 11 ढोळे संघाची धावसंख्या फलकावर 1 बाद 14. शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा आणि जय गणेश वाफाळे ए टीम. आपण लक्षात घ्यायचं आहे इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये जर टॉससाठी कॅप्टन तुमचे उपस्थित नसतील तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांचे कर्णधार जर वेळेवर उपस्थित राहू शकले नाहीत तर षटकांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये कपात केली जाईल आणि एक संघाचा संघनायक नसेल तर त्या टीमला येथे बॉलची पेनल्टी देखील देण्यात येईल. सो कोणीही उशीर करू नका. एक अतिशय सुंदर असं व्यासपीठ आपल्यासाठी आयोजकांनी निर्माण केलेलं आहे, त्याचा फायदा घ्या. चांगली संधी आहे. एन्जॉय करा क्रिकेट आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या सर्व स्पर्धा पार पाडल्या जात असतात. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये देखील तीच अपेक्षा आहे. नियमांचं कोणीही उल्लंघन करू नये. आज एकूण 12 संघ ॲक्शनमध्ये असतील. तब्बल 11 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत देखील सहकार्य करायचं आहे. 4 षटकं ही 20 मिनिटांच्या आत कंप्लीट झालीच पाहिजेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय सागर. स्ट्रायकिंग एंडला महेंद्र. गुड लेंथ बॉल. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला, इनसाइड एज. स्वतः गोलंदाज फील्ड करतोय. ओ डायरेक्ट हिट आणि यस ही इज गॉन. कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला. गोलंदाजाकडे लक्ष नव्हतं तेथे, फलंदाजाचं बॉलकडे लक्ष नव्हतं. त्याला असं वाटलं की इकडे थ्रो केला जाणारच नाहीये. बॅट हवेतच होती आणि त्याचा फायदा घेतलाय गोलंदाज सागरनं. सागरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. धक्का क्रमांक 2 स्वराज 11 ढोळे टीमला. महेंद्र बाद होतोय.
व्यासपीठावर पाहुण्यांची मांदी आळी पाहायला मिळते. सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, खडे खडे स्वीप करायचा होता, बॉल पायावर आदळलाय. आणखी एक चांगला बॉल, गोलंदाज सागर चांगली सुरुवात करतोय. पहिल्या षटकामध्ये कपिलची सुरुवात थोडीशी खराब होती, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलं, विशेषतः विकेट मिळवली साहिल सिनियरची, जो अतिशय घातक ठरू पाहत होता. अवघ्या 4 बॉल्समध्ये 14 धावा त्याने फलकावर लावल्या होत्या. मात्र त्यानंतर एकही धाव फलंदाजांना जोडता आलेली नाही. मागचे 4 चेंडू निर्धाव गेलेले आहेत, 2 फलंदाज देखील बाद झालेत. पावलांचा वापर लॉफ्ट केलाय, हाफ वॉलीमध्ये घेत असताना सुरेख फटका, बॉल चाललाय लॉंग ऑफला, परंतु तिकडे प्रोटेक्शन आहे, कारण आता नॉन पॉवर प्ले फेज आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर आतिश घोडविंदे मैदानामध्ये. हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, नेहमीच त्याने ते सिद्ध केलेले आहे. ढोळे संघाकडून खेळत असताना कित्येक वादळी खेळ त्याने साकारलेले आहेत. अगदी आपण कोशिंबीच्या स्पर्धेमध्ये बघितलं होतं, 29 धावांची आवश्यकता होती, शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 28 बनवल्या होत्या. मात्र चेझिंग कंपल्सरी असल्या कारणाने त्यांचा संघ पराभूत झाला होता, परंतु प्रेक्षकांची मनं जिंकली होती आतिशनं. वाहुलीच्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ त्याचा राहिलेला आहे. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, कव्हरला बीट केलंय, टायमिंग चांगलं आहे, किमान 2 धावा मिळतील असं दिसतंय. फिल्डर दुरून पोहोचतोय बॉलवर आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगल्या फटक्यानं सुरुवात केली आपल्या डावाला आतिश घोडविंदेने. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17वर. ॲज अ स्कोरर आर्यन पडवळ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. स्कोररची भूमिका नेहमीच महत्त्वाची मानली जाते कुठल्याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर जज करताना दिसतोय, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. स्पर्धेतील दुसरा षटकार आणि आतिशच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आहे. आखोट टप्प्याचा बॉल होता, लवकर लेंथ पिक केली, बॅकफुटला जात असताना एक चांगला पुल शॉट, कडक फटका होता. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या गरुड झेप घेत असताना स्वराज 11 ढोळे संघाची जाऊन पोहोचले 23 वर. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. खोऱ्यानं धावा फलंदाज काढू शकतात या मैदानावर. खेळपट्टी दर्जेदार आहे, वेगवान खेळपट्टी म्हणता येईल. यावेळेला स्लॅश केलाय, गॅपमधून बॉल चाललाय, स्क्वेरिश थर्ड मॅनला, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. फटकेबाजी आतिश करताना दिसतोय, त्याच्या नावाप्रमाणेच आतिशी खेळ त्याचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इकडे देखील तशीच सुरुवात त्याने केलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 2 बाद 27. स्वराज 11 ढोळे विपक्ष भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा असा हा स्पर्धेचा पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 पडगा टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आजपासून या भोकरी गावामध्ये आपण सुरू केलेला आहे. सलग 4 दिवस ही भव्य दिव्य स्पर्धा चालणार आहे. बघा, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला जिथे वाघोबाचं जे देवस्थान आहे, आपण पडदा लावलेला आहे आणि ती पडदाच तेथे सीमारेषा आहे. जे झाड आहे ते ग्राउंडच्या बाहेर आहे, हे आपण गृहीत धरायचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल, प्रवीण येतोय आक्रमण करण्यासाठी. टिचून मारा करावा लागणार आहे. आतापर्यंत 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग पाहिली आपण, 27 धावा आहेत. लोफल टॉस ड्राईव्ह केलाय, चांगला स्टॉप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. बॉलला मागे जाऊ दिलेलं नाही आहे फिल्डरनं. एकच धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 28. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. 4 षटकांमध्ये कुठेतरी 50 ते 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न जरूर दिसतोय फलंदाजांचा आणि ज्या पद्धतीनं सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे, 50 पर्यंत जरूर पोहोचतील असं वाटतंय. हो, उसळता बॉल होता, या वेळेला मात्र विकेट कीपरकडून चूक घडली. बॉल पाठीमागे चाललाय, फिल्डर पोहोचलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेतून. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात विकेट कीपर आणि फलंदाज बाद. आतिश घोडविंदे बाद होऊन माघारी परततोय.
फार मोठी चूक केली आहे फलंदाज आतिशनं असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण दुसरी धाव घेण्याच्या नादात तो धावचीतच्या रूपात बाद झालेला आहे. धावचीतची विकेट सर्वात दुःखदायी विकेट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. महत्त्वाचा खेळाडू चांगली बॅटिंग करत होता, एक षटकार एक चौकार त्याने खेळला होता, परंतु इथे दुसरी धाव घेण्याच्या नादात तो बाद झाला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर 29. मात्र फिल्डरचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं चेंडूचा पाठलाग केला गेला होता. चौकार तर वाचवलाच, परंतु त्यानंतर फेक देखील चांगली होती आणि विकेट किपरनं देखील बाकीचं कार्य अगदी छान पद्धतीनं पार पाडले. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज प्रेम मैदानामध्ये. आतिशनं बाद होण्यापूर्वी 13 धावांचं योगदान दिलं. साहिलनं 14 बनवल्या होत्या. महेंद्र शून्यावर बाद झाला. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा खेळाडू जज करतोय आणि जबरदस्त कॅच, अप्रतिम झेल, फलंदाज फेल. चला पुढील सामन्याच्या नाणेफेकीकरिता शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा टीमचे कॅप्टन आणि जय गणेश वाफाळे ए टीमचे कॅप्टन आपण दोघांनी यायचं आहे. व्यासपीठावर जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांच्या सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत. भोकरी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती प्रगतीताई प्रमोद पाटील मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तसेच माजी सरपंच माननीय श्री प्रमोद यशवंत पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. डोंबिवलीचे युवा उद्योजक प्रशांतजी गोरले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय राहुलजी चंदे साहेब असतील. डॉक्टर रामचंद्र देसले साहेब जे कुणबी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य कुणबी समाज आणि या दरम्यान एक चांगला बॉल. आदरणीय डॉक्टर रामचंद्र देसले साहेब कुणबी समाज जनोन्नती संघ ठाणे पदी कार्यरत आहेत आणि महत्त्वाची त्यांची भूमिका आहे. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर आहे. नेप एक्स्ट्रा कव्हरमध्ये तेथे बॉल अडवला जाईल आणि बॉलनं मात्र हुलकावणी दिली. एक खेळाडूला 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता, मानस होता, परंतु अखेर धाडस तेवढं करता आलेलं नाहीये. 2च धावा मिळणार आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 31. फलंदाज आतापर्यंत बाद झालेत 4. प्रथम बॅटिंग करत असताना स्वराज 11 ढोळे टीम. पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत आणि कर्णधारांना विनंती आहे की आपण फर्स्ट इनिंग नंतर नाणेफेकी करणार आहोत, तरी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. जर आपण वेळेवर उपस्थित राहिले नाही तर नक्कीच पेनल्टीचा सामना करावा लागेल. एकतीस धावा फलकावर आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला हुक करायचा होता, परंतु शरीराचा वेध घेतलाय. स्वतः गोलंदाज बॉलवर पोहोचतोय, मात्र थोडंसं फंबलिंग घडलंय. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. एक धाव लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 32. 4 गड्यांच्या मोबदल्यात. हे षटक फार चांगलं राहिलंय प्रवीणचं. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा, परंतु या षटकामध्ये फक्त 5च धावा आलेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील शेवटची धाव ही लेग बायच्या स्वरूपात होती. अप्रतिम गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा संघासाठी प्रवीणची आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 32. 4 गडी बाद. शेवटचं षटक त्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं विलास आणि हा देखील एक तेवढा दर्जेदार गोलंदाज आहे. दोन्ही टीम्सकडे अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. आपण बघतो या ठिकाणी जय गणेश वाफाळे ए संघाचे कॅप्टन पवन कथोरे यांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील त्वरित यायचं आहे. चला, विनंती असेल खेळाडूंना जास्त वेळ खर्च करू नका. फलंदाजांना देखील विनंती असेल वेळेचा अपव्यय करू नका. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक बाकी आहे.
गोलंदाजी करणाऱ्या टीमनं चांगलं कमबॅक केलंय. सुरुवात त्यांची थोडीशी निराशाजनक होती. व्यासपीठावर आपण वळूयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे. भोकरी गावच्या प्रथम नागरिक अर्थातच विद्यमान सरपंच सौभाग्यवती प्रगतीताई प्रमोद पाटील मॅडम यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नरेश गोरले यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण ताईंना सन्मानित करावं. यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. रोख रक्कम 40,000 रुपये आणि त्यासाठी फार मोठं मन लागतं. पैसा तर बऱ्याच जणांकडे असतो, परंतु देण्याची दानत पाहिजे आणि ती दानत खऱ्या अर्थानं आपण बघतोय या गावचे सरपंच सौभाग्यवती प्रगतीताई प्रमोद पाटील मॅडम यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026 मध्ये त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. थँक्यू सो मच मॅडम. बॉल हवेत आहे, फिल्डर डीपमध्ये सेट आहे, बाउन्सवर बॉल कलेक्ट केलाय आणि लगेच फेकलाय गोलंदाजाकडे. फक्त एकच धाव मिळणार आहे सलमानला. सलमान वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे, परंतु एकही चौकार किंवा षटकार त्याच्या बॅटमधून आलेला नाही. धावसंख्या 34, शेवटचे 4 बॉल्स बाकी. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले भोकरी गावचे माजी सरपंच माननीय श्री प्रमोद यशवंत पाटील साहेब यांच्या सन्मानाकडे आपण जाणार आहोत. ज्ञानेश्वर गोरले यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रमोद पाटील साहेबांना सन्मानित करावं. छान गोलंदाजी होते. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 27 धावा होत्या, मात्र मागच्या षटकापासून गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. फक्त सिंगल्समध्ये डील करतायत फलंदाज. सन्माननीय प्रमोद पाटील साहेबांचा सन्मान येथे केला जात आहे. त्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत होत आहे या स्पर्धेमध्ये. माहिती उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. तदनंतर डोंबिवलीचे युवा उद्योजक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय प्रशांत बबन गोरले साहेब भोकरी गावचे सुपुत्र आहेत आणि उद्योग क्षेत्रामध्ये फार कमी वेळामध्ये त्यांनी फार उंच भरारी घेतलेली आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान आहे. थोडंसं अपील होत आहे. मी विनंती करेन प्रथमेश माळी यांना आपल्या शुभ हस्ते आपण संदेश देसले यांना विनंती करतोय प्रशांतजी गोरले यांना सन्मानित करावं. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी हे पाहुणे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीनं केला जात आहे आणि हा मोठा फटका सलमानच्या बॅटमधून फेकलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. षटकार. शेवटचा बॉल होता. डावाचा अंत चांगला केलाय. एकूण धावसंख्या 43 धावा आणि टार्गेट असेल हा पहिला सामना जिंकण्याकरिता भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा टीम समोर 44 धावांचं. सन्माननीय प्रशांतजी गोरले साहेबांच्या सन्मानानंतर पुढच्या आमच्या सन्मानमूर्ती आहेत राहुलजी चंदे, पडगा टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं युवा नेते. प्रत्येक वर्षी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्यांची उपस्थिती असते आणि फक्त उपस्थिती नसते तर त्यांचं विशेष सहकार्य देखील या स्पर्धेसाठी असतं आणि इकडच्या सर्वच स्पर्धांसाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळत असतं. रुपेशजी गोरले यांच्या शुभ हस्ते आपण राहुलजी चंदे यांना सन्मानित करीत आहोत. स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. श्री मीनाक्षी कांदळी हा त्यांचा संघ आहे आणि त्या टीमसाठी चांगल्या फलंदाजाची भूमिका त्यांनी कित्येकदा पार पाडलेली आहे. थँक्यू सो मच राहुलजी चंदे. आपलं असंच सहकार्य मिळत राहो. आणि तदनंतर आदरणीय डॉक्टर रामचंद्र देसले साहेब यांच्या सन्मानाकडे आपल्याला घेऊन जातोय. दीपक जाधव यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय डॉक्टर रामचंद्र देसले साहेबांना सन्मानित करायचं आहे. कुणबी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य आणि कुणबी समाज उन्नती संघ ठाणे अशी प्रमुख पदे त्यांच्याकडे आहेत. फार मोठी जबाबदारी खऱ्या अर्थानं त्यांच्या खांद्यांवर आहे आणि ती जबाबदारी समर्थपणे ते पेलतायत डॉक्टर रामचंद्र देसले साहेब. सरपंच साहेब प्रमोदजी पाटील साहेब आणि डॉक्टर रामचंद्र देसले साहेबांनी
या गावची जी शाळा आहे तिचं रिनोव्हेशन करून दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. आणि या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल देखील आपले विशेष आभार. सन्माननीय अमोलजी तांबे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रशांतजी गोरले यांचे सहकारी, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती असेल. अनिकेत देसले यांना विनंती असेल आपण तांबे साहेबांना सन्मानित करावं. राहुलजी चंदे आपल्यामधून रजा घेत असताना थँक्यू सो मच, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. तो तास आपण बघतोय की तांबे साहेबांना सन्मानित केलं जात आहे. स्वर्गीय श्रावण स्मृती चषक 2026चा आपण सारेजण आनंद लुटतोय. आजपासून स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आणि सलग 4 दिवस टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम येथे भोकरी गावामध्ये चालणार आहे. थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीज हे यूट्यूब वाहिनीवर प्रेक्षक एन्जॉय करतायत. सर्व ऑनलाईन व्ह्यूवर्सचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा आणि जय गणेश वाफाळे या 2 संघांदरम्यान आता नाणेफेक केली जाणार आहे. जाऊयात टॉस बॉक्समध्ये. तिकडे उपस्थित आहेत आमचे सहकारी समालोचक रोहित गोरले. धन्यवाद अजय सर. आणि मी विनंती करेल आपल्या मंचावर जे मान्यवर उपस्थित आहेत प्रशांतजी गोरले साहेब आणि रामचंद्र देसले साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. मान्यवर आपल्या जोडत असताना सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला आहे आम्ही भोकरीकर आणि एका बाजूला श्रावण स्मृती चषक. वाफाले कॉलिंग करतील. श्रावण चषक अशी मागणी आहे आणि आम्ही भोकरीकर आलाय. नाणेफेक नक्की झाली आणि टॉस विनिंग कॅप्टनला शीतपेय असेल अजय देसले यांच्या माध्यमातून लाभलंय. प्रत्येक सामन्याचे टॉस केला जाईल आणि त्या टॉस विनिंग कर्णधाराला हे शीतपेय दिलं जातं. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा VIP मंचावर विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकी जिंकली चिंबीपाडा संघ. आपण नाणेफेकी जिंकला. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा सामना आहे. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जास्त काही विचारणार नाहीये. आपण पाहताय 2-3 वर्षापूर्वी या ग्राउंडचा जर विचार केला तर 360 डिग्रीमध्ये खेळू शकत नव्हते. त्याच्यानंतर आपण पाहिलं श्रावण स्पोर्ट भोकरीकडनं खूप सारे एफर्ट्स लावले गेले. त्यानंतर सुसज्ज ग्राउंड आपण पाहतोय. या मैदानाबद्दल काय म्हणाल आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच खूप सारा मेहनत घेतली या ग्राउंडसाठी आणि खूप सुंदर असं 360 ग्राउंड यांनी बनवलं आहे. आणि श्रावण स्मृती चषक यांनी आम्हाला खेळण्यास संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नक्कीच हे होते चिंबीपाडा संघाचे कर्णधार सोबत आपण बोलूयात वाफाळे संघाचे कर्णधार आहेत. जर आपण नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने लागला असता तर आपला निर्णय काय असतं? बल्लेबाजी. नक्कीच फलंदाजीच करायची होती आणि तेच तुमच्या वाट्याला आलाय. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 प्लस जाण्याचा प्रयत्न आहे. मुख्य असे कोणते फलंदाज असतील की ते 60 प्लस जाण्यासाठी प्रमुख ठरतील? रुपेश आहे, सुदर्शन आहे, सतीश आहे, विपुल आहे, संकेत आहे, सारंग आहे. पूर्ण टीमकडनं अपेक्षा आहेत. आणि नक्कीच जो प्रश्न मी चिंबीपाडा संघाच्या कर्णधारांना विचारला होता तो शेवटचा प्रश्न तुम्हाला देखील विचारतोय की या ग्राउंड बद्दल मैदानाबद्दल काय म्हणाल आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि श्रावण स्पोर्ट भोकरी संघाचा आम्ही आभारी आहेत की त्यांनी आम्हाला या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी दिली. आणि ग्राउंडबद्दल मागच्या वर्षी आम्ही खेळलो होतो तर हा हाफ ग्राउंड होता. त्यांनी यावेळी खूप मेहनत केली त्यांच्या सर्व संघांनी किंवा त्यांच्या सर्व गावमस्थानांनी. आणि ग्राउंड हा 360 डिग्री म्हणजे पूर्ण 4 साईडून चौकार षटकार ठेवले. त्याच्यामुळे त्यांचे हे काम खूप चांगलं केलं. नक्कीच हे होते वाफाळे संघाचे कर्णधार पवन.
तर न्यूज येते टच बॉक्स मधनं चिंबीपाडा संघाने नाणेफेकीचा गोल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले वाफाळे ए संघाला फलंदाजी करिता. ओव्हर टू कॉम्बॉस त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक अजय सर. येस थँक्यू सो मच रोहित. इकडे रनचेसला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर मात्र बाउंड्रीज येत आहेत. षटकार चौकार चौकार आणि पुन्हा एकदा अप्रतिम फटका वाईडिश लॉंग ऑफला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, आणखी एक चौकार. डीजे जरा लक्ष द्या, बॉल गोलंदाजाकडे आल्यानंतर आपण थांबत जा. शेवटचा बॉल चांगला टाकलाय आतिशनं, परंतु ओव्हरऑल खर्चिक षटक राहिलंय. 19 धावा फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा संघ 44 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. सुरुवात लाजवाब केली आहे. आतिशच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज कुणालनं आणि अशीच बॅटिंग करण्यासाठी तो प्रसिद्ध देखील आहे. कुणाल असेल, कपिल असेल, किरण, हे काचरे बंधू खऱ्या अर्थानं शान आणबान शान आहेत या संघाची असं म्हणायला हरकत नाही आहे. परंतु त्यांना तेवढीच मोलाची साथ देखील मिळत आलेली आहे. सागर आणि विलास, प्रवीण यांसारख्या खेळाडूंची, इतर खेळाडूंची भूमिका देखील तेवढी महत्त्वाची आहे. प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे, रस्त्यावर कोणीही गाड्या पार्क करू नयेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अजिबात त्रास होणार नाही आहे याची काळजी आपण घ्यायची आहे. कुठल्याही प्रेक्षकानं रस्त्यावर आपली गाडी पार्क करू नये. उर्वरित 18 बॉल्समध्ये 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा संघाला. कमबॅक करावं लागणार आहे स्वराज 11 ढोळे संघाला. स्वराज 11 ढोळे संघाची देखील एक भव्य दिव्य अशी स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये आपण 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान पाहणार आहोत. तब्बल 1,02,272 रुपयांचं पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. स्विच हिट बॉल हवेत आहे, फिल्डर डीप मध्ये सेट आहे, जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन कपिलला माघार घ्यावी लागते. स्विच हिटचा प्रयत्न केला होता, त्याने उलटा फटका मारला. खरं तर गरज नव्हती असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आलेल्या आहेत आणि समीकरण सोपं झालं आहे. परंतु स्विच हिट खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. टायमिंग थोडंसं चुकलं होतं. फिल्डर होता डीप कव्हरला आणि त्या फिल्डरला त्याने शोधून काढले. चांगला झेल ते जजमेंट फार चांगलं होतं फिल्डरचं. भूषण होता डीपमध्ये. धावसंख्या 1 बाद 19. नवीन बॅटर मैदानामध्ये विलास वन डाऊन खेळण्यासाठी आलाय. गोलंदाजी करताना आपण बघतोय महेंद्रला. महेंद्रचा पुढचा बॉल राऊंड द विकेट, बॅक ऑफ लेंथ कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, क्विक सिंगल. इथे कौतुक करावं लागेल विलासचं, फार लवकर त्यानं सिंगलसाठी बॅकअप केलं होतं, त्यामुळेच तो लवकर पोहोचला देखील. फटका चांगला होता परंतु फिल्डरला बीट करू शकला नव्हता फलंदाज. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलोय. 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल सामना करेल कुणाल. अगदी ओव्हर पिच आहे, लॉफ्ट केलाय, अप्रतिम फटका, आकाशाला गवसणी घातली आहे. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. ओळखली होती, वेट केलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल हा 6 धावांसाठी षटकार देखील आलाय. क्लीन स्ट्राईक, अगदी सफाईदारपणे मोठमोठे फटके खेळतोय कुणाल. यावेळेला बॅटची खड लागली आहे. लाजवाब आहे फट, स्वतःला अक्षरशः झोकून दिलंय फिल्डरनं. कैफ आहे त्या ठिकाणी. निश्चित रूपानं 3 धावांचं संरक्षण त्याने केलंय. बॉल मागे निघून गेला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या, कारण तिकडे आउटफील्ड फार वेगवान आहे, उतार आहे आउटफील्डमध्ये, आणि त्यामुळेच एकदा बॉल मागे निघून गेला की तो थांबत नसतो. हीच कमिटमेंट हवी आहे ढोळे टीमला.
शॉट ऑफ लेन, चांगला बाउन्स आहे या बॉलमध्ये, स्विच इट करायचा होता, बॅट्समन बीट होतोय. दर्जेदार बॉल, एक मोठा फटका आला या षटकामध्ये, षटकार. मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी केली महेंद्रनं. धावसंख्या 27, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच करतायत. 17 धावांची आणखी आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी. पावलांचा वापर पुन्हा एकदा, चेंडूची लेंथ थोडीशी कमी ठेवली होती, मात्र चांगलं ॲडजस्टमेंट तिथे दाखवत असताना फलंदाज फिल्डर डीपमध्ये होता, त्याचा फायदा घेतलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ दोघांच्या दरम्यान. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 29, एका गड्याच्या मोबदल्यात 44 धावांचा पाठलाग करत असताना या उद्घाटनीय लढतीमध्ये टीम भार्गव अँड कृष्णा 11 वारलीपाडा. समीकरण 2 षटकांचा खेळ बाकी आहे, अर्थात 12 बॉल्समध्ये करायचे आहेत 15 धावा. बारा बॉल्स आणि 15 धावा असं समीकरण आहे. समीकरण सोपं दिसतंय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही आहे. आणि आता आपण यानंतरचं समालोचन ऐकूयात रोहित गोरले यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद अजय सर. नक्कीच मित्रांनो, थोडासा आवाज बसलाय, समजून घ्या. थोडासा आवाज नक्कीच बसलाय. सातत्याने 3-4 दिवस झाले समालोचन चालू आहे आणि त्या ठिकाणी थोडंसं आपण पाहिलं असेल साऊंड सिस्टममध्ये थोडीशी खराबी होती, म्हणून जास्त ओरडावं लागलं आणि आवाज खराब आहे. तर वलियात सामन्याकडे तर तिसरं षटक हाताळतील गोलंदाज आपण पाहतोय कैफ. स्ट्रायकर इंडला फलंदाज असतील कुणाल. अप्रतिम केली राहिली आहे कुणाल यांची. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर 25 धावा त्यांच्या बॅटमधनं आल्यात. 2 षटकार आणि 3 चौकार सुद्धा त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 29-29. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका, कारण आपल्याला उद्घाटनासाठी खूप वेळ झाला आणि त्यानंतर आपण स्पर्धेतील ही पहिली स्पर्धा पाहतोय, पहिला सामना पाहतोय या स्पर्धेतील. पहिल्या सामन्याला खूप सारा उशीर झाला, इथूनही अजून आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत, म्हणून विनंती असेल की जास्त वेळ खर्च करू नका. आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी मोलाचं राहील. केप सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला. पहिला चेंडू नक्कीच आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. ऑनराईज फटका पाहायला मिळतोय. लावून द कार्पेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत, तर लॉंग ऑफ वरून उचलून फेक केली जाईल, तर एक धाव पडून पूर्ण देखील केली जाईल. पहिला चेंडू नक्कीच पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न झालाय. मित्रांनो, ती रस्त्यावर जी बाईक उभी आहे, हॉर्नेट किंवा पल्सर आहे, ती जरा काढायची आहे. सूर्यकिरण तिच्यावर पडतात आणि त्याचं रिफ्लेक्ट इथे समालोचन कक्षावर येतं. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहतोय. ना एकदा अलाउंड द कार्पेट घेऊन काढले, अजून एक सिंगल कंप्लीट केली जाईल. पहिला असेल मागचं षटक अप्रतिम राहिलं होतं, त्याचनंतर हा षटक देखील 2 चेंडू अप्रतिम आलेत, तर दोन्ही चेंडूवर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक खूप सारं महागडं ठरलं होतं, पण त्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर धावा आल्या होत्या 19 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. आता मात्र यावेळेस नक्कीच लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड झाली आहे. त्याच्यानंतर छोटीशी संधी निर्माण झाली आणि दुसरे धाव सुद्धा पडून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक आले होते त्या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिसफील्ड झाली, छोटीशी संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं करताना दोन्हीही फलंदाज पाहायला मिळाले. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या जोरावर धावसंख्या आपण पाहतोय 33 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा केफ यावेळेस सोडवलाय, नक्कीच गॅप शोधून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने हा येईल 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. नक्कीच मोठा फटका आलाय या षटकामध्ये. पुन्हा आता पाहतोय यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, बोटं फिरवली होती, व्हेरिएशन दाखवलं, या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज कैफ याला. या आधीचा चेंडू नक्कीच थोडासा पुढे ठेवला होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला, परफेक्ट गॅप शोधून काढला होता, चौकार आला. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल ही लेंथ खूप सारी मागे ठेवण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहिलं स्लोवर 1 चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडू देखील आलाय. यावेळेस फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बंधन.
ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपल्या गावचे नागरिक हबब गणेश महाराज पडवल यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि जे खेळपट्टीवर आपण नाव पाहतोय सुसज्ज असं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेले श्रावण स्मृती चषक 2026 ते आपण पाहतोय यांच्या हस्ते आणि यांच्याकडे ती कला आहे, ती कला आपल्या गावासाठी दाखवली आहे. धन्यवाद. आता आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय 37 आणि इथून पुढे विजयाकरिता 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाज प्रतीक नक्कीच पहिला सामना अप्रतिम रंगताना पाहतोय. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. इथून आपण पाहणार आहोत कोणत्याही एका बाजूने सामना झुकला असं म्हणू शकत नाही, कारण की 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामना नक्कीच रंगणार आहे. गोलंदाजामध्ये ती जर क्षमता असेल तर नक्कीच डिफेंड केल्या जातील धावा. आणि आपण पाहतो स्ट्रायकर एंडला फलंदाज विलास. या आधीच्या चेंडूवर आपण पाहिलं असेल 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुणाल बाद होताना चौथ्या ओव्हरला सुरुवात होते. प्रतीक पहिला चेंडू पुढे सरसवले आणि उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. हा आलाय 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर आपण पाहिलं पुढे सरसावले आणि उडवला 6 धावांसाठी षटकार आणि हा आत्ता येतोय विजयी संपादन करणारी 1 धाव. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल स्वराज 11 ढोले आणि वारलीपाडा या 2 संघांमध्ये सामना रंगला आणि त्यामध्ये विजय ठरत असताना वारलीपाडा संघ. ग्रामपंचायत सदस्य ढोले विजय हरड यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आतिश गोडविंदे आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा VIP मंचवर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय, ज्याने फलंदाजी करत असताना आपण त्याच्या बॅटमधनं धावा पाहिल्या 32, 12 चेंडू आणि 32 धावांची खेळी ज्याने साकारली. त्याच्या बॅटमधनं 2 षटकार पाहिले आणि 3 चौकार देखील आले होते. 4 चौकार आले होते. तोच कुणाल ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. किरण काचरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आपण माझ्या पहिल्या सामन्यापासून ग्रुप ग्रामपंचायत राहुरचे उपसरपंच आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. आपण पाहतोय पहिल्या सामन्यापासून अगदी उद्घाटनापासून मान्यवरांची मांदी आली लाभली. कुणाल ना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. आतिश गोडविंदे, किरण काजरे आणि विजय हरड या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं. कुणाल याला मॅन ऑफ द मॅच दिली जाते. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय. डॉक्टर रामचंद्र देसले यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. त्याच्यानंतर आपण स्वीट बॉक्स देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच करता स्वीट बॉक्स आहे. पवन कदम यांच्याकडनं स्वीट बॉक्स मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहिली. सिद्धोधनजी जाधव यांच्याकडनं आपल्याला लाभले. त्याच्यानंतर आपण देणार आहोत एक एनर्जी ड्रिंक हेल्थ जे आपल्याला लाभलंय संजयजी पडवल यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय. प्रभास इलेक्ट्रिकल्स अँड एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत संजय जी पडवल. आतिश गोडविंदे आणि विजय हरड या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचंय आणि चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचंय. जास्त वेळ खर्च करू नका. बघा एक महत्त्वाची सूचना आहे.
महत्त्वाचा नियम आहे खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये. एखाद्या संघाकडे जर खेळाडू कमी असतील तर पॉवर प्लेच्या दरम्यान तरी देखील 2 खेळाडू तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. जरी 9 किंवा 10 प्लेयर्सने तुम्ही खेळत असाल तर 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर तुम्ही तैनात करू शकता, कंपल्सरी असणार आहेत. आपण आतिश घोडविंदे यांच्या सन्मानाकडे वळूयात. रुपेश दादांना आणि गणेश महाराज पडवळ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आतिश घोडविंदे यांना सन्मानित करायचं.